खतीब बोगस पत्रकार बनून खेड शहरात छुपा प्रचार करत आहे. हा पहिला चुकीचा मेसेज काल व्हायरल केला गेलेला, तो मेसेजचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यानंतर ह्या प्रकरणीची गुन्हा दाखल करावी, माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल करणं कशासाठी? हे खेड नगरपालिकेची परवानगी आहे. याच्यात 5 लोकेशन दिलेले. तुमचे जे स्काउट रिपोर्टरचे जे केंद्र आहेत तिकडे भगवे झेंडे फडकवले जातात. तर मित्रांनो, स्पष्ट सांगू इच्छितो, तिकडे कोणतेही भगवे झेंडे फडकले गेलेले नाही. बल्कि स्काउट रिपोर्टर्सचे जेवढेही व्हॉलेंटियर्स आहेत त्या व्हॉलेंटियर्सनी किंवा कोणी तिकडे ना कोणते शिवसेने पक्षाचं चिन्ह होतं, न भाजपचं चिन्ह, न काँग्रेसचं चिन्ह, न तुतारी, न राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ होता. तर अशी कशी तुम्ही तक्रार करू शकता? एक फोटो पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुरावा द्यावा की असे भगवे झेंडे होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, ही ती कानाडे मॅडम आहे जे शिवसेना उबाटातून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून जे उमेदवार आहेत त्यांनी विरोध केले की तुम्ही न्यूज चॅनलचं इकडे काहीच कव्हरेज करायचं नाही, आम्हाला ते नको, आमच्या दुकानाच्या समोर नको, रस्त्यावर नको, बाजारपेठातच कुठे नाही करायचं. स्पष्ट सांगितलं होतं. त्यांच्या संगत त्यांचे मिस्टर ऋषिकेश कानाडेही होते. विसरू नका, अजून 1 वर्षही उलाढलेला नाही. खेडला खारीपट्ट्याचा जो ब्रिज जातो तिकडे गौवंशचे काय विशेष सापडले होते. त्यानंतर एक रॅली काढली गेलेली होती. मोहल्ल्यातून हे रॅली काढलेली होती. ही रॅली एकदा नाही 2दा काढली होती. एकदा बाईक रॅली काढली गेली होती आणि एकदाच वॉक चालत लोकांनी रॅली काढलेली होती. आणि त्यांच्याकडे भगवे झेंडे होते आणि त्याच्यात कानाडे हे नाव सगळ्यात पुढे होते. कोण कानाडे काय कानाडे मला माहीत नाही, पण 100% कानाडे हे नाव पुढे होतंच, हे कोण नाकारू शकत नाही. आणि कधी झालं? जेव्हा असे चुकीचे काय गोष्ट घडली होती, 24 तासात पोलिसांनी नोंद घेतलं आणि आरोपांना अरेस्ट केलं होतं. त्यानंतरही समाजात तेढ निर्माण करायच्यासाठी असं कृत्य करणाऱ्यांनी भगवे झेंडे शहराच्या मोहल्ल्यात फिरवून एक विशिष्ट समाजाच्या लोकांना भडकवायचा प्रयत्न केला होता. विसरू नका, हे तेढ निर्माण करणारी मंडळी आहे. मोहल्ल्यात ह्यांनी काय केलेलं आहे कधीच विसरू नका, कारण उद्या हे परत करू शकतात. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी अकी अजीम नईम खतीब, खेड तांबे मोहल्ला. मित्रांनो, माझा जन्म ह्याच गावात झालेला आहे. मी LTT शाळेत शिकायला होतो. मी कोण बाहेरचा व्यक्ती नाही आहे. पण आज माझ्या संगत जे चालू आहे ते 100% आज ह्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. विषय एवढा गांभीर्य आहे म्हणून आज मी फर्स्ट टाईम असं काही व्हिडिओ करून आव्हान करायच्यासाठी बसलेलो आहे. विषय हे आहे की खेड शहर हे माझं गाव आहे. माझे वडील ह्या गावात राहतात. तांबे मोहल्ल्यात माझं घर आहे. आमची शाळा आहे. बरेच स्टुडंट्स आमच्या शाळेत शिकतात. समाजसेवक म्हणून आमच्या परिवारात लोक आहेत. फक्त देशातही नाही, बाहेरगावातही आहेत. मुंबईला मी स्वतः बांद्रा वेस्टला राहतो. काट रोडवर सी फूड प्लाझा कोळी महिलांसाठी ते उभारलेलं आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून. मी बरीच वर्ष UK, लंडन आणि अमेरिकेत राहत होतो. पण कोविड काळात जे अवस्था आपल्या देशात होती त्यानंतर मला कुठे ना कुठेतरी वाटलं की आपण जाऊन आपल्या देशाच्या लोकांसाठी काहीतरी करावं. 2020ला एक न्यूज चॅनल स्काउट रिपोर्टर्स म्हणून मी स्टार्ट केलं होतं आणि 21ला मी खेडला नगरपालिकेच्या मागे जे ग्राउंड आहे तिकडे स्काउट रिपोर्टर्स न्यूज चॅनलचा अधिकृतपणे एक उद्घाटनची सभा घेतली होती आणि बरीच लोक त्या सभेत स्टेजवरही होते, खेडचे मान्यवर होते. आणि तेव्हा सांगितले होते की मी बरेच कोकणातले विषय हाती घेणार आहे, समाजासाठी काम करणं. आणि मग पत्रकारवरून मी समाजसेवक म्हणून काम करायला लागलो. कोकणातही करतो आणि मुंबईलाही करतो. तर विषय असा आहे, जेव्हा आपण चांगलं काय काम करायला जातो तर आपल्याला लोकांचं विरोधही सामोरं जावं लागतं. पण आज 1 डिसेंबर 2025 आहे. आज मी तुम्हाला आव्हान करतोय की माझ्या संगत जे घडलेलं आहे हे आणखी कोणाच्या संगत घडायला नको, म्हणून मी माझ्या संगत झालेली जी परिस्थिती आहे हे स्पष्ट तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, आज तुम्हाला माहीत आहे
की मागचे 3 दिवस म्हणजे 28, 29 आणि 30 हे 3 दिवस स्काउट रिपोर्टर्स हे न्यूज चॅनलचे 5 केंद्र उभारले गेले होते. 3 नाक्यावर, ICICI बँकेच्या बाहेर, स्वामी समर्थ मंदिर म्हणजे गार्डनच्या बाहेर, मरकज म्हणजे डाक बंगल्याच्या बाहेर, आणि जो 5वा केंद्र होता जो पहिल्या दिवशी उभारणं शक्य नव्हतं तो होता आपला बाजारपेठात म्हणजे निवास चौक. मित्रांनो, तिकडूनच हा विषय सुरुवात झाली. मला सकाळी फोन येतो निवास चौकातून. जे मंडपवाले होते, छोटासा मंडप 10x10चं न्यूज चॅनलचं कव्हरेज करायच्यासाठी छोटासा मंडप होता, त्याच्यासाठी विरोध करायच्यासाठी ते जे मंडपवाले होते त्यांना कानाडे मॅडम म्हणून, ज्यांचं किराणाचं दुकान आहे, तिकडे किराणाचं दुकान आहे कानाडे मॅडम, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं ही ती कानाडे मॅडम आहे जे शिवसेना उबाटातून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून जे उमेदवार आहेत त्यांनी विरोध केले की तुम्ही न्यूज चॅनलचं इकडे काहीच कव्हरेज करायचं नाही, आम्हाला ते नको, आमच्या दुकानाच्या समोर नको, रस्त्यावर नको, बाजारपेठातच कुठे नाही करायचं, स्पष्ट सांगितलं होतं. त्यांच्या संग त्यांचे मिस्टर ऋषिकेश कानाडेही होते. हे मला माहिती स्पष्ट मला आमचे जे मंडपवाले होते त्यांनी दिली होती. त्यानंतर मी संयम पाळलं आणि मी सांगितलं तिकडे करू नका, तुम्ही दुसरं ठिकाण बघा. मग त्यांनी सांगितलं आपण कल्याणी स्टोरला करू शकतो. पण जसं कल्याणी स्टोरला हे लोक ते छोटासा टेंट उभारायला गेले म्हणजे न्यूज चॅनलचं कव्हरेज करायला, तिकडे बशीर मुजावर जे काँग्रेसचे नगरसेवक म्हणून उमेदवार आहेत त्यांचा विरोध आला की इकडे तुम्ही नाही करायचं. तर मी हे विचारत गेलो की एवढा विरोध जर निवडणुकीच्या आधी होत असेल तर हे जर उद्या निवडून आले तर आणखी किती विरोध करणार. आणि विरोधामुळे पुढच्या 5 वर्षात काही खेडच्या शहरातल्या लोकातले जे विषय आहे, पाणी, रस्ते, बाग आणि बरेच विषय, काय हे पाण्याचे विषय मार्गी लागतील? नाही. तर विरोध म्हणून विचारपूर्वक विरोध करणे महत्त्वाचं आहे. त्याच मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की माझ्याकडे एक टेक्स्ट मेसेज आहे, एक पुरावा आहे, जे मला काल संध्याकाळी आलेलं आहे 6:19. ते मेसेज हे आहे की अकी खतीब बोगस पत्रकार बनून खेड शहरात छुपा प्रचार करत आहे. बोगस पत्रकार म्हणून मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, बहुतेक लोकांनी मला ओळखलं असणार की मी तोच पत्रकार आहे ज्यांनी या खेड शहरात नाही, अख्ख्या कोकणात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात बऱ्याच लोकांची मुलाखती घेतली आहेत, बऱ्याच मंत्र्यांची मुलाखत घेतलेली आहेत. 1 वर्षाआधी जेव्हा महापूर आलेला, म्हणजे एवढा मोठा नव्हता पण महापूर होता, काही दुकानाचे नुकसान झालेले होतं, गाळचा विषय होता, मी स्वतः बाजारपेठेत जाऊन ते कव्हरेज केलेलं होतं, पंचनामा झालं होतं. आणि आता जेव्हा मी खेडला आलो निवडणुकीचं कव्हरेज करायला, मी त्यांच्याकडे पाठपुरावा घेतला की तुम्हाला 2024चे पैसे आले की नाही आले. आता 2025चे आले पण 24चे नाही आले. त्याचं कारण हे आहे कारण आपल्याकडे नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही. तर निवडणुकी होणं आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणं हे पहिलं पाऊल आहे. तर त्याचं तर फॉलोअप आपण घेणारच. पण मी रामदासभाई कदम यांची मुलाखत घेतलेली आहे लोकसभेच्या टायमात, विधानसभेत दापोलीला आदित्य ठाकरेजींची मुलाखत घेतली आहे. म्हणजे सगळ्या पक्षातल्या लोकांच्या मी मुलाखती घेतो, ठामपणे प्रश्न मांडतो आणि एक पत्रकार म्हणून आपली भूमिका मांडत आलो आहे. तर खोटं प्रचार असं केलं गेलेलं की अकी अजीम खतीब बोगस पत्रकार बनून खेड शहरात छुपा प्रचार करत आहे. हा पहिला चुकीचा मेसेज काल व्हायरल केला गेलेला, तो मेसेजचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यानंतर ह्या प्रकरणीची गुन्हा दाखल करावी, माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल करणं कशासाठी? जनतेचे विषय मांडायच्यासाठी माझ्या विरोधात तुम्ही एक पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन गुन्हा दाखल करणार? काय हे योग्य आहे? मग पत्रकारिता कशी चालणार? लोकांचं जे 4था स्तंभ असतो आपल्या डेमोक्रेसीचा ते कसं चालणार? आणि हे जर काँग्रेस आणि उबाटा पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार करत असतील तर कसं चालणार? माझा विरोध तुमच्या वर नाही आहे,
पण जे भूमिका तुम्ही पत्रकारांच्यावर घेता त्याच्यावर 100% माझा विरोध आहे, म्हणजे आहेच. आता राहिला विषय की या टेक्स्ट मेसेजवर त्यांनी माझ्या थ्रू भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण कॅन्डिडेट्स आहेत त्यांचेही भंग केल्याचे प्रकरणी विरोधक कारवाई करावी. म्हणजे भारतीय जनता पार्टी, आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टीचे फक्त 3 सीट्स आहेत, पण 17 सीट्स शिवसेनेचे आहेत. तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन माझं नाव बदनाम करायचा प्रयत्न करत असणार तर तुम्ही सावध राहावे. आणि तसे माझे फोटोजही व्हायरल केले गेलेले आहेत. पण मी सांगू इच्छितो की हे जे कारस्थान, जे कानाडे, जे किराणा मालाचं दुकान आहे तिकडे जे शिवसेने उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते कानाडे मॅडम आणि ऋषिकेश कानाडेने केलेलं आहे, त्याच्यावर मी घाबरणार नाही. माझ्या पत्रकारितेचं काम जसं करतोय तसंच ठामपणे करत राहणार. आता पुढचा विषय आला की पोलीस स्टेशनवरून पोलीस निरीक्षकांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली गेलेली आणि ती तक्रार अशी आहे की तुमचे जे स्काउट रिपोर्टर्सचे जे केंद्र आहेत तिकडे भगवे झेंडे फडकवले जातात. तर मित्रांनो, स्पष्ट सांगू इच्छितो तिकडे कोणतेही भगवे झेंडे फडकले गेलेले नाही, बल्कि स्काउट रिपोर्टर्सचे जेवढेही व्हॉलेंटियर्स आहेत त्या व्हॉलेंटियर्सनी किंवा कोणी तिकडे ना कोणते शिवसेने पक्षाचं चिन्ह होतं, न भाजपचं चिन्ह, न काँग्रेसचं चिन्ह, न तुतारी, न राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ होता. तर अशी कशी तुम्ही तक्रार करू शकता? एक फोटो पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुरावा द्यावा की असे भगवे झेंडे होते. तर हे कुठे ना कुठेतरी जनताची दिशाभूल करायचा प्रयत्न आहे. मित्रांनो, असं करून लोक मला धमकवायचा प्रयत्न करणार, मी अजिबात घाबरणार नाही आणि मी ठामपणे आपले प्रश्न मांडत राहणार. विषय राहिला की भगवे झेंडे फडकवायचे, तर हे तेच कानाडे आहेत किराणा मालवाले ज्यांचं नाव त्या प्रकरणात आलं होतं फक्त 11 महिने आधी. मित्रांनो, विसरू नका, अजून 1 वर्षही उलाढलेला नाही. खेडला खारीपट्ट्याचा जो ब्रिज जातो तिकडे गौवंशचे काय विशेष सापडले होते. त्यानंतर एक रॅली काढली गेलेली होती, मोहल्ल्यातून ही रॅली काढलेली होती. ही रॅली एकदा नाही 2दा काढली होती. एकदा बाईक रॅली काढली गेली होती आणि एकदाच चालत लोकांनी रॅली काढलेली होती आणि त्यांच्याकडे भगवे झेंडे होते आणि त्याच्यात कानाडे हे नाव सगळ्यात पुढे होते. कोण कानाडे, काय कानाडे मला माहीत नाही, पण 100% कानाडे हे नाव पुढे होतंच, हे कोण नाकारू शकत नाही. आणि हे कधी झालं? जेव्हा असे चुकीचे काय गोष्ट घडली होती, 24 तासात पोलिसांनी नोंद घेतलं आणि आरोपांना अरेस्ट केलं होतं. त्यानंतरही समाजात तेढ निर्माण करायच्यासाठी असं कृत्य करणाऱ्यांनी भगवे झेंडे शहराच्या मोहल्ल्यात फिरवून एक विशिष्ट समाजाच्या लोकांना भडकवायचा प्रयत्न केला होता. दुकाने सगळे बंद करायला पाडली होते त्यांची. नंतर त्याच विशेष समाजाच्या लोकांनी बहिष्कार टाकले होते या कानाडे किराणाच्या दुकानावर की आम्ही तुमच्याकडून काहीच खरेदी करणार नाही. पण ठीक आहे, लोकांना गोष्ट विसरून पुढे जाणं गरजेचं असतं. लोकांनी 2-3 महिन्यानंतर ह्या कानाडे किराणा मालच्या दुकानात जाणं सुरू केलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण विसरू नका, हे भडकवणारी मंडळी आहे. भगव्या झेंड्याच्या नावी हे कानाडे मंडळी जी आहे, जे आज नगराध्यक्ष कॅन्डिडेटसाठी उभे राहायचे प्रयत्न करत आहे किंवा उभं राहिलेले आहेत, ते भडकवायचं काम करतात. आज जर निवडणुकीच्या आधी हे चाललंय तर उद्या हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर तुमचे कामे कशी मार्गी लागणार? तर तुम्ही कृपया करून सावध राहावं. निर्णय तुमचा आहे, शहर तुमचं आहे. तुम्हाला तुमच्या रस्त्याचे कामे करून घ्यायचं असेल, तुम्हाला तुमचे स्वच्छ सारखं पाण्याची जर सुविधा उपलब्ध करायची असेल तर त्याच्यासाठी चांगली निधी लागते. आता चांगली निधी खेड नगरपालिकेत नगरविकास मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्याकडूनच येऊ शकते. आता त्यांच्याच पक्षाचे आमदार, खेड दापोली मंडणगड शहराचे आमदार योगेशदादा कदम आहेत, तेच आमदार आणू शकतात. आणि त्यांनी निधी आणली तर खेड नगरपालिकेत जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती जबाबदारी येणार की कशी अंमलबजावणी होणार आणि लोकांना स्वच्छ पाणी, रस्ते, बाग आणि वेगवेगळे विषय लोकांच्या मार्गी लागणार. तर
जेव्हा त्यांच्याकडे निधी येणार, आमदार स्वतः लक्ष देतील आणि हे कामे करून घेतील. मित्रांनो, विसरू नका, मागची 15 वर्ष शिवसेनेची सत्ता नव्हती खेड नगरपालिकेत. पण आता जर त्यांना संधी दिली आणि माधवीताई बुटाला जर निवडून आली, तर हे मी माझं विश्लेषण केंद्रावर माझं विश्लेषण केलेलं आहे. जर विश्लेषण करण्यामुळे जर विरोधकांना एवढी अडचणी होत असेल, तर ह्याचा अर्थ आहे त्यांच्यात काहीच संयम नाही. तर आपण सावध राहावं, हे अशा लोकांशी खूप लांब राहावं असं मी तुम्हाला आवाहन करतोय. माझ्या विरोधात जे काय मेसेजेस व्हायरल केले गेलेले आहेत, माझ्या विरोधात जे काय तक्रार केलेले आहेत, जे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न चालू आहेत, ह्या सगळ्यांना मी घाबरणार नाही. मी लढत राहणार. माझ्याकडे खेड नगरपालिकेतून हे अधिकृत परवानगी भेटलेली आहे. आपण पाहू शकतो, हे खेड नगरपालिकेची परवानगी आहे. याच्यात 5 लोकेशन दिलेले, 3 बत्ती नाका, हॅथवे ऑफिस समोर, ICICI बँकेसमोर, कल्याणी स्टोअरच्या बाहेर, साई मंदिरा शेजारी, मरकज डाकबंगला, असे 5 लोकेशनवर 28 ते 30 तारखेची परवानगीचं पत्र आहे. आणि परवानगीच्या पत्रानंतरच आपण असे केंद्र उभारलेले आहेत. मित्रांनो, हे तुम्ही बघितले असणार, हे असे बऱ्याच केंद्रावर फक्त न्यूज चॅनलचं नाव आहे, कोणत्याही चिन्ह नव्हतं, कोणत्याही पक्षाचा प्रचार नव्हतं. पण हे विश्लेषण केंद्र म्हणून, एक पत्रकार म्हणून मी विश्लेषण करत होतो. हां, आता हे गोष्ट आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुमची पत्रकारिता एक विशेष पक्षाच्या बद्दल हे बोलते, एक विशेष पक्षाच्या बद्दल कमी बोलते. तर स्पष्ट सांगतोय, रवीश कुमार खूप मोठं नाव, NDTVचे मोठे पत्रकार, ते नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच बोलते. तसंच सुधीर चौधरी झी न्यूजचे, ते नेहमी काँग्रेसच्या विरोधातच बोलतात. तर पत्रकारांची वेगवेगळ्या भूमिका असतात, वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तसंच महाराष्ट्रात निखिल वागले नेहमी भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या विरोधातच बोलतात, कधी त्यांचं समर्थन करत नाही. तसेच विरोधक तर पत्रकारात पण वेगवेगळे लोकांची विचारधारा असतात. पत्रकार पण एक मनुष्य असतो, त्यांची काही ना काहीतरी विचारधारा त्यांच्या विश्लेषणात तर येणारच. पण जर तुम्हाला अडचण असेल तर आमचे व्हिडिओ पाहू नका. तुम्हाला जर एवढी अडचण होत असेल तर व्हिडिओ पाहू नका, अशी माझी विनंती आहे त्यांना ज्यांना शहराची विकास नको. मित्रांनो, विकासासाठीच मी विश्लेषण केंद्र उभारलेले आहे, ताकी 5 वर्षानंतर खेडला चांगले रस्ते, असं पाणी की लोक डायरेक्ट नलातून पाणी पिऊ शकतात, एवढे चांगले फिल्टर. पण हे तेव्हा होऊ शकतोय जेव्हा राज्य सरकार, स्थानिक आमदार आणि स्थानिक नगराध्यक्ष एकच पक्षातली असेल. म्हणून मी ते माधवीताई बुटालाचं नाव विश्लेषण करताना थोडं त्याच्यावर महत्त्व दिलं असेल की एक चांगला पर्याय आहे. पण विरोधकांना जर एवढी अडचण येऊन माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट, नगरपालिकेत तक्रार, तहसीलदार कार्यालयात तक्रार, निवडणूक आयोगावर तक्रार, तर मी काय करू शकत नाही. मी लढत राहणार, जनतेच्या हक्कासाठी लढणार. मला फक्त एवढी अपेक्षा आहे, जर मी खेडच्या जनतेसाठी, जर हक्कासाठी उभं आहे, तर तुम्हीही माझ्यासाठी उभे राहणार. आणि 2 तारखेला मतदान आहे, तर विचारपूर्वक मतदान करावं. विसरू नका, हे तेढ निर्माण करणारी मंडळी आहे. मोहल्ल्यात ह्यांनी काय केलेलं आहे कधीच विसरू नका, कारण उद्या हे परत करू शकतात. धन्यवाद.